जय शिवराय मित्रांनो KCCवर 1.6 लाखांपर्यंत विनातारण कर्ज मिळते हे तुम्हाला माहीत आहे का? तसेच वेळेवर परतफेड केल्यास व्याजातही मोठी सवलत मिळू शकते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण किसान क्रेडिट कार्डची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आजची माहिती अतिशय महत्त्वाची आहे. कारण आज आपण किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच KCC योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. अनेक शेतकरी पीक कर्ज घेतात, परंतु किसान क्रेडिट कार्ड नेमके काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, किती कर्ज मिळते, व्याजदर किती असतो, अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागतात आणि कर्जाचे नूतनीकरण कसे करायचे याबाबत अनेकांना संपूर्ण माहिती नसते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण KCC संबंधित सर्व महत्त्वाची माहिती सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिलं आपण जाणून घेऊया किसान क्रेडिट कार्ड KCC म्हणजे नेमकं काय आहे. किसान क्रेडिट कार्ड म्हणजे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणारा खर्च भरण्यासाठी दिली जाणारी एक विशेष बँकिंग सुविधा आहे. अनेक जण याला फक्त पीक कर्ज समजतात, परंतु प्रत्यक्षात ही एक सुव्यवस्थित क्रेडिट प्रणाली आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे, सिंचन, मजुरी आणि इतर शेतीसाठी लागणाऱ्या खर्चासाठी वेळोवेळी पैशांची गरज भासते. अशा वेळी वारंवार बँकेत जाऊन नवीन कर्ज घेण्याऐवजी KCCच्या माध्यमातून मंजूर केलेल्या मर्यादेपर्यंत शेतकरी आवश्यकतेनुसार पैसे काढू शकतो. त्यामुळे शेतीच्या हंगामात आर्थिक अडचण कमी होते आणि वेळेवर शेतीची कामे करता येतात. आता आपण पाहूया KCCचे मुख्य फायदे काय आहेत. किसान क्रेडिट कार्डचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना सहज आणि कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होते. अनेक वेळा खाजगी सावकारांकडून कर्ज घेतल्यास मोठ्या प्रमाणात व्याज द्यावे लागते, परंतु KCCच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बँकिंग व्यवस्थेतून अधिकृत कर्ज मिळते. यामुळे आर्थिक शिस्त राखली जाते आणि अतिरिक्त आर्थिक भार पडत नाही. याशिवाय शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार वेळोवेळी पैसे काढण्याची सुविधा मिळते. एकदा कर्ज मर्यादा मंजूर झाल्यानंतर प्रत्येक छोट्या गरजेसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज राहत नाही. त्यामुळे वेळ आणि कागदपत्री प्रक्रिया दोन्ही कमी होतात. आता आपण पाहूया विनातारण कर्जाची सुविधा. KCC अंतर्गत शेतकऱ्यांना 1.6 लाख रुपयांपर्यंतचे कर्जे कोणतेही तारण न ठेवता मिळू शकते. ही सुविधा विशेषतः लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक शेतकऱ्यांकडे तारण ठेवण्यासाठी अतिरिक्त मालमत्ता नसते. अशा परिस्थितीत विनातारण कर्जाची सुविधा मोठा दिलासा ठरते. त्यामुळे शेतकरी सहजपणे शेतीसाठी आवश्यक निधी उभा करू शकतो आणि उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत व्याजदर आणि व्याज सवलती. KCC अंतर्गत पीक कर्जाचा व्याजदर साधारणपणे 8.5 ते 9% आसपास असतो. मात्र सरकारकडून शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या व्याज सवलती दिल्या जातात. जर शेतकऱ्याने वेळेवर कर्जाची परतफेड केली तर त्याला 3% व्याज सवलत मिळू शकते. त्याचबरोबर काही प्रकरणांमध्ये राज्य शासनाकडून अतिरिक्त सवलतींचाही लाभ मिळतो. त्यामुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांवर पडणारा व्याजाचा भार मोठ्या प्रमाणात कमी होतो. म्हणूनच KCC हे शेतीसाठी उपलब्ध असलेल्या सर्वात उपयुक्त आणि परवडणाऱ्या कर्ज सुविधांपैकी एक मानले जाते. आता आपण पाहणार आहोत 2017 पासून होणारे नवीन बदल. किसान क्रेडिट कार्ड योजनेत वेळोवेळी बदल केले जातात, जेणेकरून शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळू शकेल. उपलब्ध माहितीनुसार
1 जानेवारी 2017 पासून काही नवीन नियम लागू होण्याची शक्यता आहे. या बदलांचा मुख्य उद्देश कर्ज प्रक्रिया अधिक सोपी करणे आहे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी आपल्या बँकेशी संपर्कात राहून नवीन नियमांची माहिती घेणे आवश्यक आहे. कर्ज मर्यादेत दरवर्षी वाढ. केसीसीमधील एक महत्त्वाचा फायदा म्हणजे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करत असेल तर त्याच्या कर्ज मर्यादेत वाढ केली जाऊ शकते. साधारणपणे प्रत्येक वर्षी 10% कर्ज मर्यादा वाढवण्याची तरतूद आहे. उदाहरणार्थ, एखाद्या शेतकऱ्याला सुरुवातीला 2 लाख रुपयांची मर्यादा मंजूर झाली असेल आणि त्याने वेळेवर परतफेड केली असेल तर पुढील वर्षी त्याची मर्यादा वाढवली जाऊ शकते. यामुळे शेतीचा विस्तार करताना किंवा वाढत्या खर्चाला सामोरे जाताना शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक मदत मिळतो. पिकांनुसार बदलणारी कर्ज मर्यादा. केसीसी अंतर्गत मिळणारी कर्ज मर्यादा सर्व शेतकऱ्यांसाठी सारखी नसते. ती संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीचे क्षेत्रफळ, पिकाचा प्रकार, उत्पादन खर्च आणि इतर निकषांवर अवलंबून असते. ऊस, कापूस, सोयाबीन, तूर, गहू, भात अशा विविध पिकांसाठी खर्च वेगवेगळा असल्यामुळे कर्ज मर्यादाही वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या परिस्थितीनुसार बँक कर्ज मर्यादा निश्चित करते. आता आपण पाहणार आहोत केसीसीसाठी अर्ज कसा करावा. आजच्या डिजिटल युगात केसीसीसाठी अर्ज करणे अधिक सोपे झाले आहे. शेतकरी आपल्या जवळच्या राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा इतर पात्र बँकांमध्ये अर्ज करू शकतो. याशिवाय आता जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे घरबसल्या अर्ज प्रक्रिया सुरू करता येते. अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरली गेली पाहिजे आणि आवश्यक कागदपत्रे योग्य प्रकारे अपलोड किंवा जमा केली पाहिजेत. या ठिकाणी आपण पाहणार आहोत अर्ज करण्यासाठी कोणत्या आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत. केसीसीसाठी अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असतात. यामध्ये 7/12 उतारा, 8अ उतारा, आधार कार्ड, पॅन कार्ड असल्यास त्याची प्रत, पासपोर्ट साईज फोटो, बँक पासबुकची प्रत आणि जमिनीच्या मालकीचे इतर आवश्यक पुरावे यांचा समावेश असू शकतो. काही बँका स्थानिक नियमांनुसार अतिरिक्त कागदपत्रांची मागणी देखील करू शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित बँकेकडून संपूर्ण यादी तपासून घेणे महत्त्वाचे आहे. केसीसीचे नूतनीकरण का आवश्यक आहे? अनेक शेतकरी कर्ज घेतल्यानंतर नूतनीकरण प्रक्रियेकडे दुर्लक्ष करतात. परंतु केसीसी खाते नियमितपणे चालू ठेवण्यासाठी नूतनीकरण करणे आवश्यक असते. साधारणपणे वर्षातून एकदा खाते झिरो बॅलन्स करून म्हणजेच थकीत रक्कम भरून खाते नियमित करावे लागते. त्यानंतर पुन्हा कर्ज मर्यादेचा वापर करता येतो. जर नूतनीकरण वेळेवर केले नाही तर भविष्यात कर्ज मिळण्यात अडचण निर्माण होऊ शकतात किंवा काही सवलतींचा लाभ मिळू शकत नाही. आता आपण पाहूया शेतकऱ्यांनी यामध्ये कोणती काळजी घ्यावी. केसीसीचा लाभ घेताना शेतकऱ्यांनी कर्ज फक्त शेतीसाठी वापरण्याचा प्रयत्न करावा. वेळेवर परतफेड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे व्याज सवलतींचा लाभ मिळतो. तसेच बँकेकडून येणाऱ्या सूचना, नूतनीकरणाची तारीख आणि कर्ज मर्यादेतील बदल यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. योग्य पद्धतीने केसीसीचा वापर केल्यास शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मोठी मदत मिळते. मित्रांनो, किसान क्रेडिट कार्ड ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर योजना आहे. कमी व्याजदर, विनातारण कर्जाची सुविधा, वेळेवर परतफेड केल्यास मिळणाऱ्या सवलती, कर्ज मर्यादेत वाढ आणि सोपी अर्ज प्रक्रिया
यामुळे KCC आज लाखो शेतकऱ्यांसाठी आधार बनले आहे. शेतीसाठी आवश्यक असणारा निधी योग्य वेळी उपलब्ध करून देण्याची महत्त्वाचे काम ही योजना करते. जर तुम्ही अजूनही किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेतला नसेल तर आपल्या जवळच्या बँकेत संपर्क साधून माहिती घ्या आणि जर आधीपासून KCC खाते असेल तर त्याचे नूतनीकरण वेळेवर करा. कर्जाची परतफेड नियमित करा आणि उपलब्ध सर्व सवलतींचा लाभ घ्या. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करायचा प्रयत्न करा. भेटूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. जय शिवराय. धन्यवाद.